फक्त उपाशी राहून वेट लॉस होणार नाही. खूप साऱ्या पद्धती वापरल्या, खूप सारे जणांचे प्रोडक्ट्स वापरले, तरी पण तुमचं वेट कमी झालं नाही, फॅट कमी झालं नाही. तर याचं तुमचं मूळ कारण तुम्हाला शोधावं लागेल. याच्यामध्ये 3 प्रमुख कारण आहेत. एक म्हणजे तुमचं अनकंट्रोल कॅलरी घेणं. तर तुम्ही कॅलरी हा भरपूर घेत असाल तर ते अल्टिमेटली तुमच्या फॅटमध्ये स्टोअर होणारच आहे. दुसरी गोष्ट तुमचं डाएटमध्ये तुम्हाला प्रोटीन आणि फॅट हे फॅटचं प्रमाण कमी असलं पाहिजे. त्याचबरोबर प्रोटीन प्लस फायबर जास्त घेतलं पाहिजे. कारण प्रोटीनने काय होतं, तुमच्या मसल्स डेव्हलपमेंटमध्ये मदत होते. कारण प्रोटीननी ह्या कुठं तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर होत नाहीत, कारण स्टोअर झाल्या तर फॅटमध्ये हे होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फायबर हे काय करतं, तुमचं पोट भरल्यासारखं करतं, भूक कमी करतं आणि तुम्हाला कॅलरी पण ह्याच्यामध्ये कमी मिळतात आणि पोट साफ होण्यामध्ये मदत करते. तिसरी गोष्ट ती म्हणजे तुमचं डेली मुवमेंटमध्ये काय असतं, तुम्ही चालू शकता. सगळ्यात मोठं ट्रेनिंग करावं लागेल तुम्हाला, जिम करावी लागेल किंवा अशी स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो अंडरलाईन कॉज आहे तो समजून घ्यावा. जसं तुमचं बीपी असेल, शुगर असेल किंवा लाईफस्टाईल काय मॉडिफिकेशन करायचं असेल तर हे करावं लागतील. जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल, योग्य सल्ला हा करण्यासाठी मला मेसेज करा किंवा खाली दिलेला मोबाईल नंबर आहे त्यावरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.